हाय गाईज, पेगोड्याला जाण्यासाठी 100 रुपये बोटचे तिकीट आहेत पर पर्सन. हा समोरचा रस्ता आहे. या बोट मधून आपण आता ग्लोबल विपसना पेगोडा ह्या ठिकाणी जाणार आहोत. समोरच आहे पेगोडा. ही बघा जुनी बोट आहे, खूप खूप सुंदर आहे. बेस्ट वातावरण आहे. बघा सुंदर असा ग्लोबल विपसना पेगोडा लांबूनच दिसतो. भव्य आहे खूप. ह्या ठिकाणी आपली बोट थांबेल आणि इकडनं आपण हा बघा सुंदर असा भव्य पेगोडा या ठिकाणी आपण आलो आहोत. काहीच झालं तर आपण बघूया. आता हा ग्लोबल विपसना पेगोडा आहे. बघू शकता खूप सुंदर आहे म्यानमार स्टाईल मध्ये. हा मेन गेट आहे. इकडनं एंट्री करणार आहोत आपण. हा गेटचा आतला भाग बघू शकता गाईस. खूप सुंदर कोरीव काम आहे, नक्षीकाम. इकडनं आता आपण वरती जाणार आहोत आणि हा समोरच भव्य दिव्य असा ग्लोबल विपसना पेगोडा आहे. महाराष्ट्रातला 8वा अजुबा आहे. महाराष्ट्रातून खूप लांब लांबून लोक इकडे येत असतात आणि मुंबईतून पण खूप लांबून लोक इकडे येत असतात. बघू शकता हा ग्लोबल विपसना पेगोडा. माझा मुलगा खूप एन्जॉय करत आहे आणि वरती पळत आहे. मुलं खूप एन्जॉय करत आहेत. हत्ती बघू शकता तुम्ही गाईज, खूप सुंदर आहेत. पेगोड्याच्या वरचा भाग आहे हा. पूर्ण उंच ठिकाणी आहे पेगोडा. बाजूचा परिसर बघू शकता. हा समोरून गेट दिसतो. मुलगा एन्जॉय करतोय खूप. ह्या पेंटिंग्स आहेत. हे छोटे पेगोडे आहेत आजूबाजूला परिसरात बनवलेले. चला तर आता आपण आतमध्ये बघूया पेगोड्याच्या आतला भाग. आतला भाग आहे पेगोड्याचा. एका वेळेस 8000 साधक इथे मेडिटेशन करू शकतात. खूप शांतता आहे आतमध्ये. वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरल्यानंतर आपण इकडे मेडिटेशन नंबर लागल्यावरती करू शकतो. खूप सुंदर असा हॉल आहे आतमध्ये. काही साधक आतमध्ये मेडिटेशन करत आहेत. खूप सुंदर आहे. सम्यक दादा इकडे खूप मस्ती करत आहे. पाण्याबरोबर खेळण्यासाठी त्याला खूप मजा येते. गाईस, प्रत्येकाने एक वेळेस इकडे येऊन भेट दिली पाहिजे. खूप सुंदर असा पेगोडा आहे. माणसाचं मन खूप प्रसन्न होतं. दादा खूप एन्जॉय करतो. बाजूचा परिसर बघू शकता, खूप छान आहे. गोयंका गुरुजी आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनी विपश्यनासाठी खूप त्यांचं योगदान दिले आहे. छोटं गार्डन्स आहे बाजूला. मुलं लहान लहान तिकडे खेळू शकतात. झाडे भरपूर प्रमाणात आहेत. पाणी पण फवारे लावले आहेत पाण्याचे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. दादा आता खूप एन्जॉय करतोय, घसरगुंडी खेळतोय. छोट्या मुलांसाठी खूप छान असे गार्डन बनवलेले आहे. मुलं खूप एन्जॉय करतात. सम्यक दादा खूप एन्जॉय करतोय.
दिव्य असा पेगोडा आहे. ही विहीर आहे छोटीशी, बाजूला बॉर्डर्स आहे त्याच्या बनवलेल्या कट्टा टाईप. धम्मचक्र आहे. दादा बघा बोलतोय बघा, खूप सुंदर आहे इकडचा व्ह्यू. महाराष्ट्रातला अजूबा आहे हा सुंदर विपश्यना पेगोडा. गाईज बघू शकता ह्या पेंटिंग्स खूप छान आहेत. भरपूर पेंटिंग्स आहेत हॉल मध्ये लावलेल्या. इथे बुद्धांचा पूर्ण जीवनपट पेंटिंगद्वारे दाखवायचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत पेंटिंग्स मधून जीवन त्यांचं पूर्ण दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. खूप छान छान अशा पेंटिंग्स आहेत. त्यांच्या जीवनातले खूप महत्त्वाचे क्षण अशा पेंटिंग्स मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्धांनी खूप त्याग करून असं ज्ञान प्राप्त केलं आहे ते या पेंटिंग्स द्वारे दाखवले आहे. हॉल खूप मोठा आहे इकडचा. बघू शकता गाईज हॉल खूप मोठा आहे आणि पूर्ण पेंटिंग्स लावलेल्या आहेत. बघू शकता गाईज पेंटिंग्स बुद्धांनी किती त्याग केला आहे. बुद्धत्व प्राप्त झालं ते पेंटिंग्स द्वारे दाखवलेले आहे. बुद्धाचा स्टॅच्यू खूप सुंदर असा आहे बाहेरच्या बाजूला. खूप छान वाटतो. पेगोड्याच्या समोरच आहे एक साइडला. चला गाईज आपला ब्लॉग इथे एंड करूया. बाय.